नमस्कार. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही बाबासाहेबांच्या चरणी हे पुष्प अर्पण करतोय, त्यांच्याच शेलार खिंड या कादंबरीच्या अभिवाचनाचं. तेव्हा आपण सर्वजण शेलार खिंडचा आनंद अनुभवूया. ऐकूया श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलार खिंड. पंत, कडा चढून येणारा तो कोण आहे? काही उमगत नाही महाराज, पण तो डोंबारी असावा, कारण एक बाई तळाशी ढोलकं वाजवतीये. महाराज बुरुजावर आले. त्यांनी खाली डोकावून पाहिलं. महाराज थक्क झाले. सर्जाच्या शेजारून दोर लोंबत होता. सर्जा दोराचा आधारही न घेता कडा चढत होता. प्रतापराव म्हणाले, महाराज, आम्ही मुद्दामून दोर सोडला तरी तो गडी आधार न घेता तसाच वर येतोय. ढोलकं वाजवणारी एक बाई महाराजांना वरून दिसत होती. आवाज वर ऐकू येत होता. सर्जाचे घामाने उन्हात चमकणारे खांदे आणि हात दिसत होते. अजून त्याचा चेहरा वरून दिसत नव्हता. ते आभाळ, ती दरी, ती सह्याद्री शिखर, तो भवानीचा कडा नि हिरोजी इंदुलकर आश्चर्याने अवाक झाले होते. अगदी अवाक, महाराजांप्रमाणेच. महाराजांनी हिरोजींकडे पाहिलं. हिरोजींनी डोळेच मिटून घेतले. सर्जाची गती मुंगीची होती, पण छाती चित्त्याची होती. तो भयंकर करडा, निसरडा, घसरडा, ताठ कडा बोटा बोटाने चढून तो वर वर येत होता. सर्जा आता कड्याच्या माथ्यापासून 60 हातांवर आला. हळूहळू 40 हातांवर आला, 20 हातांवर आला. त्याचा चेहरा अधूनमधून वरच्या सर्वांना दिसू लागला. महाराज आता तर कौतुकानं अधिकच थक्क झाले, कारण ते अवघं 20-21 पोर एवढं यमाच्या छातीवर चढून येण्याचं धाडस करताना त्यांना दिसत होतं. आता सर्जाला वर पोचायला अवघं 10 हातांचं अंतर उरलं होतं. महाराजांच्या मुखावर हास्य उमललं होतं. सर्जा वर येऊन पोचला. महाराज उभे होते तेथून तो 25 पावलांच्या अंतरावर माथ्याशी येऊन पोचला होता. त्यानं वर पोचताच वळून खाली कस्तुराकडे पाहिलं. त्यानं हसत हसत उजवा हात उंचावला आणि लगेच झटकन त्याच हाताने महाराजांना मुजरा केला. तो निथळत होता, तो हसत होता. त्याची छाती भात्यासारखी खालीवर होत होती. कोवळ्या तांबूस पिंपळ पानाप्रमाणे तो नखशिखांत तकाकत होता. तो दिसत होता अहिमहीच्या पाताळातून वर आलेल्या विजयी हनुमंतासारखा. महाराज त्याला म्हणाले, केवढी हुजर, शाब्बास पोरा, शाब्बास, बहादर आहेस. अरे केवढी हिंमत तुझी. नाव काय तुझं? कुठला तू? महाराज, मी सर्जा डोंबारी, लखा डोंबाऱ्याचा युग. कोरीगडा खाल्ला या मावळातला, नांदवलीचा. महाराजांचा उजवा हात सर्जाच्या पाठीवर होता. सर्जा आनंदानं मोहरून गेला होता. महाराज त्याला पुसत होते. ती खालच्या दरीत ढोलकं वाजवणारी तुझी कोण? ती माझी लक्ष्मी आहे महाराज. सर्जा जरासा लाजला. महाराजांनी डोकावून खाली पाहिलं. ढोलकं वाजत नव्हतं. ढोलकं खांद्याला अडकवून कस्तुरा पळत निघाली होती. महाराजांनी ताडलं की ही पोरगी वाळसुराच्या वाटेनं गडावर येणार. महाराज बहिर्जींना म्हणाले, बहिर्जी, या पोराला आणि त्याच्या लक्ष्मीला नंतर वाड्यात सदरेवर हाजीर कर. जी महाराज. आऊसाहेब महाराजांनी आधीच मला सांगितले ते. आम्हाला तो अंदाज होताच. सर्जा सर्वांच्या कौतुकात गळ्यापर्यंत बुडाला. बहिर्जी नाईक गर्दीत घुसत घुसत सर्जाला म्हणत होते, वाह माझ्या मर्दा, शाब्बास र माझ्या वाघा. बहिर्जींनी सर्जाची पाठ थोपटली आणि एकदम त्याला उचलून आपल्या खांद्यावरच घेतलं. कुस्ती चितपट जिंकलेल्या पहलवानासारखं सर्जाला खांद्यावर घेऊन बहिर्जी नाईक राजवाड्याकडे निघाले. भोवती ओरडत, गरजत आणि शिळाफुकीत चालू लागलेली मावळ्यांची फौज. सारे गडी गरजत होते, हर 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 महादेव, बजरंगबली की जय, जय 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 मल्हार.
कस्तुरा धावत सुटली वाळसुऱ्याच्या वाटेकडे. ती वाट गडावर जात होती. सतत 5-6 तास ढोलकं वाजवून ती अतिशय तहानली होती. तिच्या घशाला कोरड पडली होती. ती भुकेलेलीही होती. पण तिला आता कशाचंही भान नव्हतं. ती धावत होती. वाळसुऱ्याच्या वाटेनं गडावर जाऊन सर्जाला भेटायला ती अतिशय भुकेलेली आणि तहानलेली होती. तिच्या मुखावर आनंद उसळत होता. मनोऱ्यांच्या जवळ ही वरात तिला दिसली. तिनं सर्जाला पाहिलं. तिला अतोनात आनंद झाला होता. सर्जा तिला दिसताच तिने डोळेच मिटून घेतले. मनातल्या मनात ती म्हणत असावी, माझं राज, माझं धनी, कुठं ठेवू तुम्हासनी? खरोखर सर्जा आज तिच्या काळजात मावत नव्हता. ते भव्य मनोरे तिला दिसत नव्हते. तो प्रचंड पालखी दरवाजा तिला दिसत नव्हता. दरवाजाशी झुलणारे ते हत्ती तिला दिसत नव्हते. ते घोडे दिसत नव्हते. ती मावळ्यांची तुंबळ गर्दी दिसत नव्हती. तिला दिसत होता फक्त सर्जा, तिचा सर्जा. ती बावरली होती. तहानभूक विसरली होती. पालखी दरवाजाशी बहिर्जींनी सर्जाला खाली उतरवलं. सर्जाची कापडं सर्जाला देण्यासाठी कस्तुरा पुढे आली. सर्जा स्वतःच बहिर्जींना म्हणाला, धनी, ही माझी लक्ष्मी आहे. लक्ष्मी? वा 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 वा, भाग्यवंताची लक्ष्मी. चला चला पोरांनो, चला. राजाची आई तुमची वाट बघतीये. बहिर्जींनी दोन्ही पोरांना बरोबर घेऊन पालखी दरवाजाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. आपण राजाच्या घरात जातोय. राजाची आई आपली वाट बघतीये. आता राजाची आई, राजाच्या राण्या आणि राजाच्या लेकी सुना आपल्याला डोळ्यासमोर दिसणार या कल्पनेनं सर्जा आणि कस्तुरा हरखून गेले होते. बहिर्जींनी त्यांना आऊसाहेबांच्या महाली नेलं. कस्तुरानं आणि सर्जानं आऊसाहेबांच्या अगदी जवळ जाऊन त्यांच्या पायावर डोई ठेवली. आऊसाहेबांनी दोघांची अतिशय मायेनं वास्तपुस्त केली. त्यांचं अतोनात कौतुक केलं. म्हणाल्या, बाळांनो, रायगड आज तुम्ही जिंकलात. आऊसाहेबांच्या या कौतुकाच्या शब्दांनी दोघांची मनं आनंदानं ढवरली. आऊसाहेबांच्या लेकी सुनांनीही त्यांचं कौतुक केलं. थोरल्या राणीसाहेबांनी कस्तुराला सोन्याच्या मण्यांचं डोरलं दिलं. साडी चोळी दिली. 5 नारळांनी तिची ओटी भरली. आऊसाहेबांनी सर्जाच्या उजव्या पायात शेरभर चांदीचा तोडा घातला. आऊसाहेब एकदम गलबलून म्हणाल्या, अरे बहिर्जी, असा रे तू कसा? हा? जी 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 आऊसाहेब, काय झालं? अरे, रायगडासारखा गड पोरं एवढी उरापोटी चढून आली. अरे, त्यांना भुका लागल्या असतील ना. मीही कशी बघा नादिष्ट. अरे, त्यांना खाऊ पिऊ घाला आधी, मग करा बाकीची कौतुकं. जी 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 आऊसाहेब जी. अन बहिर्जी सर्जा कस्तुराला घेऊन गेले. दोघांना त्यांनी पोटभर खाऊ पिऊ घातलं. बहिर्जींनी मुलांना सदरेवर महाराजांकडे आपल्या सांगाती नेलं. सदर कारभाऱ्यांनी आणि मानकऱ्यांनी दाटली होती. महाराज मनसदीवर बसले होते. मुलांना घेऊन बहिर्जी सदरेवर प्रवेशले. सारी राजसदर मुलांकडे अतिशय कौतुकाने बघत होती. मुजरे करीत सर्जा बहिर्जींच्या सांगाती सदरेपुढे गेला. कस्तुरा मात्र दूरच उभी राहिली. तेथूनच तिनं झुकून वाकून आणि डोईवर घेतलेल्या पदराचा शेवट हाती धरून महाराजांना नमस्कार केला. महाराजांच्या मुखावर प्रसन्न स्मित झळकलं. महाराज म्हणाले, दोरांच्या माळा लावून कडे चढणारे तरवेज आम्ही अनेक पाहिले. खाची कपारी आणि कडे चढणारे गडी आपल्या लष्करात असंख्य आहेत. पण एवढा रायगडचा 1200 हाताचा सरळ ताठ भवानी कडा नुसत्या हातापायांनी चढून येणारा मर्द आम्ही हा पहिलाच पाहिला. दवंडी दिली होती. 100-125 अटीतटीचे पटाईत रायगडाला हात लावून माघारी गेले. त्याने हार खाल्ली. पण मावळचा हा पोरगा शेर ठरला. त्यानं आपलं नाव सार्थकी लावलं. सर्जा. हा पोरगा सर्जा आहे, शेर आहे. आणि ही मुलगी याची लक्ष्मी शोभते. शाबास शाबास. ये बाळ, पुढे ये. महाराजांनी कस्तुराला मसनदीजवळ बोलावलं. ती पदर सावरत आणि तो कपाळावर ओढीत पुढे आली. महाराजांनी येसबा दाभाड्यांना खून करताच
येजबांनी रुमालानं झाकलेलं तबक महाराजांपुढं सादर केलं. महाराजांनी तबकास उजवा हात लावला. येजबांनी तबकावरचा रुमाल बाजूला सारला. त्यात एक शेराचा सोन्याचा तोडा झगमगत होता. तबकात साडीचोळीही होती. येजबांनी तो तोडा सर्जाच्या उजव्या हातात घातला. कस्तुराला साडीचोळी दिली. सर्जाला पैरण पागोटं दिलं. तेवढ्यात हिरोजी इंदुलकर पुढे आले. त्यांनी स्वतःच्या कानातली सोन्याची बाळी काढली आणि सर्जाच्या कानात घातली. साऱ्या सदरेनं वाहवा केली. महाराजांची ही मान प्रसन्न डोलली. सर्जाचा आणि कस्तुराचा हा मान होत असताना शिंग वाजत होती आणि नगारखान्यात नगारा झडत होता. आपल्या राजाकडून आपल्याला सोन्याचा तोडा मिळेल असं सर्जाला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. सोन्याहूनही लाख मोलाची राजाची शाबासकी मिळेल असंही त्याला वाटलं नव्हतं. त्याला न पडलेलं स्वप्न आज खरं झालं होतं. त्याला आभाळ झालं होतं एकाच शब्दाचं. महाराज त्याला शेर म्हणाले होते, वाघ म्हणाले होते. महाराजांचा तो शब्द त्याच्या मनाच्या आभाळात घुमत होता. महाराजांच्या शाबासकीनं त्याच्या अंगावरचे रोम रोम फुलून आले होते. बाहेर शिंग ललकारत होती. नगारा झडत होता. आज काही न्यारच घडत होतं. सदरे बाहेर एक रुबाबदार काठेवाडी घोडा उभा होता. महाराजांनी बहिर्जी नाईकास म्हटलं, नाईक, जात्या वक्ती याला त्या बक्षिसीचा तो घोडा द्या. हा कड्यावरून आला. याला घोड्यावरून परत पाठवा. जी महाराज. चिटणीसांनी निरोपाचं पानदान आणलं. सदरेला पानविडे देण्यात आले. सदर संपली. महाराज उठले. सर्जानं मुजरा केला. कस्तुरा नमस्काराला झुकली. महाराज बोलले, आनंदात रहा, सुखी रहा. सदरे बाहेर उभा असलेला घोडा बहिर्जींनी सर्जाच्या हाती दिला. घोडा पांढरा शुभ्र होता, मोगऱ्याच्या फुलासारखा. सर्जाने घोड्याच्या पुठ्ठ्यावर थाप मारली. सर्जाने वळून बहिर्जींना रामराम घातला आणि म्हटलं, धनी, येऊ आम्ही आता. यावा यावा यावा. हा आपण सांभाळून जावा. हा. सारा गड कौतुक करत सर्जाकडे बघत होता. सर्जा साऱ्यांना रामराम करत चालला होता. मागोमाग चालली होती कस्तुरा. महाराज मनोऱ्याच्या झरोक्यात उभे होते. शेजारी उभे होते चिटणीस. गंगासागर तलावाच्या कडेनं मुलं चालली होती. कौतुकानं या मुलांच्या पाठमोऱ्या चालीकडे बघता बघता महाराज बाळप्रभूंना म्हणाले, चिटणीस, पाहिलं आपल्या मावळाची माणसं केवढं कौतुक दाखवतात ते. चिटणीस, या पोराची खरी ताकद कशात आहे ओळखता? महाराज, अर्थ लक्षात नाही आला. नाही, हा डोंबाऱ्याचा पोरगा एवढी मृत्यूशी कुस्ती खेळला. अहो, अंगे जणीनं खेळला. रायगडचा भवानी कडा केवळ बोटांच्या करामतीनं हा पोरगा चढला. खरंच आहे महाराज. ह्या डोंबाऱ्यानं यमाच्या पाठीलाच शिडी लावली. नाही चिटणीस, शिडी नाही लावली. शिडीला पायऱ्या असतात. शिडीवरून चढणं सोपं असतं. हा पोरगा यमाच्या छातीवरून घोरपडीसारखा चढला, केवळ हातापायाच्या बोटांनी. या पोराची खरी ताकद कशात आहे ओळखा? ओळखा चिटणीस, ओळखा. येते ओळखू? नाही महाराज, उमग होत नाही. चिटणीस, ती पहा. त्या पोराची खरी ताकद त्याच्या मागोमाग सावलीसारखी चालली. त्याची बायको, त्याची लक्ष्मी. तो कडा चढत होता आणि ती सतत तळाशी ढोलकं वाजवत होती. पाहिलं नाही तुम्ही? तिची ओढ, तिची धडपड, तिची पळापळ, तिचा आनंद पाहिला नाही? चिटणीस, तीच त्याची खरी शक्ती आहे. तीच त्याची खरी सावली आहे. ती पहा. चिटणीस, आम्ही पहिली वहिली अति अवघड झुंज दिली विजापूरच्या फत्तेखानाशी. आम्ही असेच लहान होतो त्यावेळी, या डोंबाऱ्या एवढे. आणि थोरल्या राणीसाहेबाई अशाच लहान होत्या, त्या मुली एवढ्या. संकट साऱ्या दिशांनी अंगावर आली होती. अगदी खरं सांगतो चिटणीस, आम्ही तेव्हा गांगरून गेलो होतो.
बेचैन झालो होतो. आणि थोरल्या राणीसाहेब आम्हाला एवढंच म्हणाल्या, तुम्हास काय कठीण, तुम्हास सारे जमेल. आणि चिटणीस आम्ही मंतरले गेलो. आमच्या अंगी ऐरावताचं बळ आलं. आम्ही फतेखान झोडपून मारून उधळून लावला. अवघी राजकारण फते केली. चिटणीस, ते हे बळ आहे, हे लक्ष्मीचं बळ. चिटणीस ऐकत होते, पण ते गंभीर झाले होते. महाराजांच्या आतल्या मनातलं दुःख त्यांच्या लक्षात आलं होतं. महाराजांच्या त्या थोरल्या राणीसाहेब, सईबाई साहेब आज हयात नव्हत्या. नमस्कार. आपली कला, संस्कृती, इतिहास, साहित्य या सर्वाला वाहिलेले असे अनेक व्हिडिओज आमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत. हे तुम्हाला कधीही कुठेही बघायचे असतील तर काय करायला हवं हे माहितीच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा बेलवलकर हाऊसिंगचा यूट्यूब चॅनल. नमस्कार.